ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुवर्य बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 11व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. योगिनः आत्मशुद्धये संगम त्यक्त्वा केवलैः कायेन मनसा बुद्ध्या इंद्रियैः अपि कर्म कुर्वन्ति. त्याचा अर्थ असा आहे, जे निष्काम कर्मयोगी आहेत ते आत्मशुद्धये म्हणजे चित्तशुद्धी करिता, संगम त्यक्त्वा म्हणजे फळाची इच्छा टाकून, केवलैहि केवळ, कायेन म्हणजे शरीराने, मनसा म्हणजे मनाने, बुद्ध्या म्हणजे बुद्धीने, आणि इंद्रियैहि अपि आणि इंद्रियांनी देखील कर्म कुर्वन्ति कर्म करतात. म्हणजे जे निष्काम कर्मयोगी पुरुष आहेत ते कर्म करतात, पण फळाची इच्छा टाकून कर्म करतात. कशाकरिता करतात? आत्मशुद्धये चित्तशुद्धी करिता कर्म करतात. केवळ शरीराने, मनाने, बुद्धीने आणि इंद्रियांनी ते काय करतात? कर्म करतात. जशी अज्ञानी माणसं कर्म करतात तसेच हे निष्काम कर्मयोगी देखील काय करतात? कर्म करतात. पण संगम त्यक्त्वा फळाचा संग टाकून, फळाविषयीची आसक्ती, त्या आसक्तीचा त्याग करून, ती आसक्ती सोडून केवळ चित्तशुद्धीसाठी, केवळ शरीराने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने किंवा केवळ इंद्रियांनीही काय करतात? ते कर्म करतात. नित्य नैमित्तिक ते सर्व कर्म करतात, पण फळाचा संग टाकून, आसक्ती सोडून आणि केवळ आत्मशुद्ध चित्तशुद्धीसाठी काय करतात? कर्म करतात. हे पहा, आता हा मागचा जो श्लोक आहे, आता आपलं जे चिंतन आहे मधल्या काळात बरंच विस्कळीत झालं. खूप मोठा काळ काय झाला? निघून गेला. आणि आज पुन्हा नव्यानं या श्लोकापासून काय करतो आहोत? आपण आरंभ करतो आहोत 5व्या अध्यायाचे
10 श्लोक म्हणजे 50 ओव्यापर्यंत आपण चिंतन केलेलं होतं. म्हणून मागचा नेमका काय विषय चालू आहे ते लक्षात आलं की पुढचं चिंतन आपल्या लक्षात येईल. ज्ञानोबारायांच्या कृपेनं पुन्हा आपला हा पाठ काय झालेला आहे, सुरू झालेला आहे. आता तो त्यांच्या कृपेनंच अखंडपणे काय व्हावा, सुरू राहावा, अशी त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूयात. भले आठवड्याभरातून एखाद दिवशी बंद ठेवण्याची वेळ आलीच तरी हरकत नाही, परंतु असं एवढं मोठं अंतर काही पडायला नको असं. आता मागचा जो श्लोक आहे 10वा, ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. त्या श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे जो निष्काम कर्मयोगी आहे, तो मुमुक्षू, तो कर्मफळाच्या संघाचा त्याग करून प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करतो. तो ईश्वरार्पण बुद्धीनं करतो. आणि जो कामुक पुरुष आहे तो जो काय करतो, तो कामनेनं प्रेरित होऊन कर्म करतो. कोणती तरी कामना मनात ठेवून काय करतो, कर्म करतो. कर्म करण्याच्या मागची त्याची जी प्रेरणा आहे ती काहीतरी कामना आहे, काहीतरी इच्छा, काहीतरी फळ आपल्याला काय होईल, प्राप्त होईल, या हेतूनच तो काय करतो, कर्म करतो. सामान्य माणूस. त्यामुळं त्याचं जे लक्ष आहे ते कर्मामध्ये नसतं, ते कशाकडे असतं, कर्मफळाकडे असतं. आपण सामान्य माणसं कोणतंही कर्म करत असताना, कोणत्याही कर्मामध्ये प्रवृत्त होत असताना, हे कर्म केल्यानं काय फळ मिळेल त्या फळाकडे लक्ष ठेवूनच काय होत असतो, कर्म करण्यामध्ये काय होत असतो, प्रवृत्त होत असतो. हा जो निष्काम कर्मयोगी, हा जो मुमुक्षु आहे, साधक आहे, हा देखील कर्मे करतोच, परंतु त्याचं त्या कर्मफळाकडे लक्ष नाही आहे. फळाचा संग टाकून काय करतो, कर्म करत असतो. आता अज्ञानी माणूस, सामान्य माणूस, ते कर्म पूर्ण होण्याच्या अगोदरच या कर्माचं फळ काय आहे, ते किती फळ आपल्याला मिळावं याविषयीच्या मनामध्ये नेहमी काय करत राहत असतो, कल्पनाच करत राहत असतो. ते कर्म करत असताना त्याच्या मनामध्ये त्या फळाविषयीचाच काय असतो, विचार चालू असतो. आणि अपेक्षेप्रमाणे ते कर्म फळ मिळालं की तो काय होत असतो, आनंदित देखील होत असतो. आणि अपेक्षेच्या विरोधीच घडलं, जेवढी अपेक्षा ठेवली तेवढं त्या कर्माचं फळ मिळालं नाही, तर मग त्याच्या मनामध्ये एकदम काय येतो, विषाद होतो, क्षोभ निर्माण होतो, उद्विग्नता निर्माण होते, नैराश्य त्याला निर्माण होतं आणि तो काय होत असतो, दुःखी होत असतो. आता प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं तर तो करत असलेला कर्म आणि त्या कर्माला मिळणारं जे फळ हे त्याच्या सुखदुःखाला कारण नाही आहेत, तर त्याच्या मनातले रागद्वेष म्हणजे त्या फळाविषयीची असलेली आसक्ती हीच त्याच्या सुखदुःखाला काय आहे, कारण आहे, कारणीभूत आहे. तो कर्म करत असताना त्या फळाविषयीचा जो विचार करतो, फळाला दृष्टी समोर ठेवून कर्म करतो आणि अपेक्षेप्रमाणे मिळालं तर हर्षित होतो, अपेक्षेच्या विरोधी गेलं तर काय होतो, नैराश्याच्या खाईत जातो. ते कर्मफळ त्याच्या हर्ष आणि विषादाला कारण नाही आहे, त्या फळाविषयीची काय आहे, आसक्ती त्याच्या सुखदुःखाला काय आहे, कारण आहे. आणि कर्म करत असताना त्या कर्मफळाच्या बंधनामध्येच तो काय होत असतो, अधिक बद्ध होत जातो. पण अपेक्षारहित केलेलं कर्म हे मुक्तीचं साधन आहे हे त्याला ठाऊक नाही आहे. अपेक्षा ठेवून केलेलं कर्म त्याच्या बंधनाला कारण ठरतं, तो अधिक बंधनामध्ये काय होतो, गुंतत जातो. केवळ कर्म करत असताना कर्मफळावर दृष्टी ठेवलेली असल्यामुळं
पण हा जो निष्काम कर्मयोगी आहे त्याला मात्र हे पक्क ठाऊक आहे की कर्म फळाची आसक्ती सोडून जर कर्म केलं तर ते कर्म आपल्या बंधनातून मुक्त होण्याला काय आहे, कारण आहे. म्हणून तो काय करतो, सगळ्या अपेक्षांचा काय करतो, त्याग करतो आणि आपल्या देहाकडून, वाणीकडून, मनाकडून घडणारं जे जे कर्म आहे ते परमेश्वराला काय करत असतो, अर्पण करत असतो. मागच्या श्लोकामध्ये परमेश्वराच्या ठिकाणी सर्व कर्म अर्पण करतो, कर्मफळाची इच्छा टाकून कर्म करतो, त्यामुळं तो पापाने लिप्त होत नाही. कर्मात राहतो पण ती कर्मे त्याला बंधनात अडकू शकत नाहीत. कसं काय बा, सगळी कर्म करतो, त्या कर्मामध्येच सदैव राहतो, तरी देखील ती कर्मे त्याला लिप्त होत नाहीत, त्या कर्मबंधनाने तो लिप्त होत नाही. तर उदाहरण दिलं पद्मपत्र मिवांभसा, ज्याप्रमाणे हे पद्मपत्र, कमळपत्र, कमळाचं पान, कमळ असतं कुठं, पाण्यामध्ये असतं, पाण्यामध्ये, पण त्या पाण्याने ते कमळपत्र लिप्त होत नाही. अगदी त्याप्रमाणे सर्व कर्म करून सुद्धा लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा, तो पापाने लिप्त होत नाही. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधाना कळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. तो कर्मे करी सकळे. बरं, कर्म करत नाही असंही नाही, कर्म करतो सकळे, सर्व कर्म करतो, पण कर्मबंधानं तो बद्ध होत नाही. हे मागच्या श्लोकामध्ये आलेला काय आहे, विचार आहे. आता तो निष्काम कर्मयोगी मग कशाकरिता कर्म करतो, सर्व कर्म करतो पण त्या कर्मफळाने लिप्त होत नाही. मग कशाकरता करतो, तर तो आत्मशुद्ध हे चित्तशुद्धीकरिता करतो. फळाची इच्छा टाकून, संगम त्यक्त्वा, कर्मफळाची इच्छा टाकून करतो. मग केवळ शरीराने, मनाने, बुद्धीने, इंद्रियांनी काय करतो, कर्म करतो, पण कर्मफळाची इच्छा टाकून चित्तशुद्धीसाठी काय करतो, तो कर्म करतो किंवा कर्म करतात. योगिना हा बहुवचनी आहे. तर निष्काम कर्मयोगी असलेले जे लोक आहेत ते केवळ शरीराने, मनाने, बुद्धीने, इंद्रियांनी कर्म करतात, कर्मफळाची इच्छा टाकून करतात, चित्तशुद्धीकरिता करतात. देखे बुद्धीची भाषणी निजे, मनाचा अंकुर नुदैजे, ऐसा व्यापार तो बोलिजे, शारीर गा. हीच उभी ना आपल्याकडे 51वी. देखे बुद्धीची भाषणी निजे, देखे म्हणजे पहा, असं पहा. बुद्धीची भाषणी निजे, ज्याच्यात बुद्धीची हे चांगलं हे वाईट अशी निश्चयात्मक भाषा जाणली जात नाही. म्हणजे बुद्धिपूर्वक हे ज्या कर्मामध्ये दिसत नाही. हे पहा, वकील मंडळी येतात की नाही आपल्याकडं, कायद्याचे जाणकार मंडळी, बुद्धिपूर्वक केलेला अपराध आणि सहज त्याच्याकडून घडलेला अपराध अशा 2 विभागण्या केल्या जातात न्यायालयाच्या दृष्टीनं सुद्धा. आता सहज त्याच्याकडून घडलं, एखाद्याला लागलं काहीतरी, त्या फेकत होता काहीतरी, कोणाच्या तरी डोक्यात पडलं, त्याचा जीव गेला, तर देखील कोणाचाच काय झाला, गुन्हा दाखल झाला, मनुष्यवधाचाच झाला. आणि एकानं मात्र ठरवून हेतू पुरस्सर याला मारायचंच अशा उद्देशानं त्याच्या डोक्यात दगड टाकला, तो माणूस मेला, तरी मनुष्यवधाचा काय झाला, गुन्हा दाखल झाला. पण त्याला शिक्षा देते वेळी हे पाहिलं जातं की याच्याकडून घडलेला हा गुन्हा हा बुद्धिपूर्वक झालाय की सहज त्याच्याकडून, आपण ग्रामीण भाषेत बोलत नाही का, सभागती झालं सहजगत्या असं. त्या आमच्या पैठणच्या जवळ एक खुले कारागृह आहे,
ओपन जेल. आणि तिथं बहुधा कोणते आरोपी आणले जातात तर ज्यांच्याकडून गुन्हा हा सहजगत्या घडलेला आहे, असे बुद्धिपूर्वक असे निर्ढावलेले गुन्हेगार तिथं आणले जात नाही. तिथं पळूनच जातील ना, मग ते उघडच असतंय तिथं. ज्यांच्याकडून सहज बोलता बोलता अपराध होऊन गेला, नंतर त्यांना त्या गोष्टीचा पश्चातापही आला, आपल्यासारखी ती सज्जन माणसं पडून, परंतु घडून गेला अपराध. मी उदाहरण कशाकरता सांगितलं तर हा निष्काम कर्मयोगी जो पुरुष आहे तो ती जी कर्मे करतो ती काही बुद्धिपूर्वक करत नाही. देखे बुद्धीची भाषणेनी जी, म्हणजे त्याच्या त्या कर्मामध्ये बुद्धीची भाषाच नसते. बुद्धीची भाषा नसते म्हणजे हे चांगलं हे वाईट अशी निश्चयात्मक जी भाषा आहे ती जाणली जात नाही. मनाचा अंकुर नुदैजे, आणि मनाच्या इच्छेचा अंकुर जेथे उत्पन्न झालेला नसतो ऐसा व्यापार तो बोली जे शारीरगा. असं निश्चयरहित आणि इच्छारहित जे कर्म त्याला केवळ शारीर कर्म असं म्हणतात. केवळ शारीर कर्म. आता आपल्या शरीराकडूनही अनेक प्रकारच्या क्रिया होतात, पण इथल्या नियमाप्रमाणे ते शारीर कर्म नाही, कारण त्या क्रिया आपण ठरवून करतो. पण त्याच्या शरीराकडून घडणाऱ्या त्या ज्या क्रिया आहेत त्यामध्ये बुद्धीचा आणि मनाचा काहीच काय नाही आहे, संबंध नाही आहे. बुद्धीची भाषणेनी जे, बुद्धीची भाषा जाणली जात नाही. आणि मनाचा अंकुर नुदैजे, मनाचा अंकुर देखील त्या ठिकाणी उगवत नाही. असा त्याचा जो कर्म व्यापार त्याला शारीर कर्म, कायिक कर्म असं म्हणतात. म्हणजे बुद्धी मन यांचा उपयोग ज्या कर्मात केला जात नाही, केवळ शरीरानेच जे कर्म घडतं त्याला शारीरिक कर्मे असं म्हणतात. ज्ञानोबा राय आम्ही रात्री बोललो पहा, आणि 1-2-3 दिवसापासूनही बोलत होतो. ज्ञानेश्वर महाराजांसारखे उत्तम शिक्षक या जगाच्या पाठीवर कोणीच नाही. कोणती गोष्ट कशी पटवून सांगावी, कशी शिकवावी, कसं शिकवतात ज्ञानेश्वर महाराज, तर समोरच्याला पटेपर्यंत शिकवतात. समोरच्याला कळेपर्यंत, त्याच्या बुद्ध्यारूढ विषय होईपर्यंत शिकवतच राहतात. शिक्षकाच्या समोर असलेले जे बालक आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते काही सगळे एका बुद्धीचे आहेत का? सगळे एका अधिकाराचे आहेत का? सगळ्यांची योग्यता क्षमता पात्रता सारखी आहे का? नाही आहे. म्हणून एका रीतीनंच शिकवून चालेल का? नाही. वेगवेगळ्या रीतींचा, वेगवेगळ्या टेक्निक त्याचा अवलंब करून तो शिक्षक शिकवत असतो. म्हणून तर संतांबद्दल बोलत असताना संतांचं कार्य नेमकं कसं आहे हे सांगत असताना तुकाराम महाराजांनी शिक्षकाचं दृष्टांत उदाहरण दिलं. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. ते जे अर्भक आहे, ते जे बालक आहे, त्याला शिकवण्याकरिता तो शिक्षक पाटी हातात धरून एक एकाचा असं करून काय करत असतो, शिकवत असतो. मला काय सांगायचं, त्याच्या स्तरावर जाऊन ते शिकवतात. त्याला ज्या रीतीनं कळेल, ज्या भाषेत कळेल, जे उदाहरण सांगितल्यानंतर कळेल, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याची आकलन क्षमता, त्याचा असलेला अनुभव, तो ज्या परिस्थितीत वाढलेला आहे, वावरतोय, त्या स्थितीतले दृष्टांत, त्या परिस्थितीतले दृष्टांत देऊन त्याला काय करतात, समजावून सांगतात. ज्ञानोबा आहे तसंच समजावून सांगतात. आता हे तर आपण अनेक वेळेस ज्ञानेश्वरी वाचतच असतो, त्यामुळं पुढची उभी काय आहे हे आपल्याला ठाऊक आहे. पण ज्याला ही पुढची उभी काय आहे ठाऊक नाही, त्यानं ही मागची उभी वाचतानाच लक्षात येतं की असा कसा शारीर व्यापार असेल, नक्की हा बालकाच्या चेष्टेसारखा असेल. पुढं उदाहरण बालकाच देतात ज्ञानोबा. म्हणजे ज्या कर्मामध्ये बुद्धी आणि मनाचा काहीच संबंध नाही, केवळ शरीराकडून क्रिया घडते, असं उदाहरण जगाच्या पाठीवर कोणतं आहे? फक्त बालकाची जी चेष्टा आहे, लहान बालक ते जे हालचाल करतं, त्याच्या शरीराकडून ज्या क्रिया घडतात,
ते उदाहरण दिलेलं आहे. आणि त्या बालकाकडून, त्या बालकाच्या शरीराकडून घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत तेवढ्याच फक्त बुद्धिपूर्वक आणि मनपूर्वक नसतात. बाकीच्या आपल्या सगळ्यांकडून घडणारे जे शारीरिक कर्म आहेत, शरीराकडून घडणारे कर्म आपल्या, त्याच्या मागं काय आहे? बुद्धी आहे. आणि त्याच्या मागं काय आहे? मन आहे. पण लहान जे बालक आहे, अबोध जे बालक आहे, त्याच्या शरीराकडून घडणारी क्रिया, ते इकडं पाहतं, टाळीच वाजवतं, हसतं, त्याच्या क्रिया आहेत, त्याच्या मागे मन आणि बुद्धीचा संबंध नाही. देखे बुद्धीची भाषणी निजे, मनाचा अंकुर नुदयजे, म्हणजे हे करावं, हे नको, अशा मनाच्या इच्छेचा अंकुर सुद्धा जिथे उत्पन्न झालेला नसतो, असं निश्चयरहित आणि इच्छारहित जे कर्म, त्याला केवळ शारीर कर्म म्हणतात. आता एवढं सांगितल्यानंतर समोरच्याला ते पटणार नाही. त्यामुळं दृष्टांतासह ज्ञानोबराय सांगतात की कसं. हेची मराठे परियेसी, तरी बाळकाची चेष्टा जैसी, योगी कर्मे करीती तैसी केवळा तनु. हेची मराठे परियेसी, हाच सिद्धांत. हा कोणता सिद्धांत? हा बुद्धी आणि मनाचा संबंध नसलेलं केवळ शारीर कर्म कसं असतं त्या योग्याकडून घडणारं, हेची हाच सिद्धांत. मराठे परियेसी, म्हणजे तुला समजेल अशा सोप्या भाषेत मी ते सांगतो. परियेसी, ऐक. ज्ञानोबराय आपल्याला म्हणतात की ऐका, की हेच तुम्हाला आणखी सोपं करून सांगतो. तरी बाळकाची चेष्टा जैसी, तरी जैसी बाळकाची चेष्टा, तरी ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाच्या हातापायांची जी हालचाल आहे, त्याच्या शरीराची जी हालचाल आहे, अगदी त्याचप्रमाणे योगी तैसे कर्मे करीती. जैसी बाळकाची चेष्टा तैसी योगी कर्मे करीती. सोपा सिद्धांत. ज्ञानोबराय म्हणतात हेच तुला मराठी एकदम सोप्या भाषेत सांगतो. मराठीत सांगतो म्हणजे सोप्या भाषेत. मराठी शब्दाचा अर्थ मराठी भाषेतही होतो आणि मराठी शब्दाचा अर्थ सोप्या भाषेतही होतो. अवघड शब्दाला पर्यायी शब्द ज्ञानोबराय बहुधा वापरतात. कानडे, लक्षात आलं का? आणि कानडी शब्दाचा अर्थ होतो कानडी भाषा, हाही अर्थ होतो. आणि कानडे म्हणजे कळायला जरा कठीण, आणि मराठी म्हणजे कळायला सोपं. इथं ते मराठी शब्द सोप्या अर्थाने आलेला आहे. हाच सिद्धांत मी सोपा करून सांगतो, ऐका. तरी ज्याप्रमाणे बाळकाची चेष्टा तैसी योगी कर्मे करीती. हे जे निष्काम कर्मयोगी लोक आहेत ते कसे कर्म करतात, तर ज्याप्रमाणे तान्ह्या मुलांच्या हातपायाची जी हालचाल असते, बाळकाची जी चेष्टा असते, निश्चयरहित असते आणि इच्छाविरहित असते. त्या हालचालीच्या मागं त्यानं काही निश्चयही केलेला नसतो आणि ती हालचाल करण्याच्या मागं काही इच्छा देखील त्याला नसते. अगदी त्याप्रमाणे हे योगी लोक केवळ शरीराने कर्मे करतात. त्यांच्या कर्म करण्याच्या मागं मनही नसतं आणि बुद्धीही नसते. त्याला म्हणायचं शारीर कर्म. हेची मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैसी, योगी कर्मे करीती तैसी केवळा तनु. लहान मुलांचे जे हातपाय हालतात, ज्या क्रिया त्यांच्याकडून घडतात, त्या क्रियेमध्ये कोणत्याच प्रकारचा हेतू नसतो, कोणत्या प्रकारचा संकल्प नसतो. ती केवळ शारीरिक कर्म असतात. आपल्याकडून देखील घडतात. त्याला उदाहरण देता येईल झोपेत घडणारं कर्म. झोपेत हातपाय हालतात, ह्या अंगावरचा त्या अंगावर होतो, त्याच्या मागं मनही नाही, बुद्धी नाही. हो, त्याला त्याची कसली जाणीव नसते, पण त्याची जी हालचाल आहे घडणारी, त्याच्या मागं त्याचं मन आणि बुद्धी संकल्प काही निश्चय काही असत नाही. हेची मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैसी, योगी कर्मे करीती तैसी केवळा तनु. मग पांचभौतिक संचले, जेव्हा शरीर असे निदेले, तेथे मनची राहटे एकले, स्वप्नी जेवी. मग पांचभौतिक संचले, जेव्हा शरीर असे निदले. आता हा पांचभौतिक म्हणजे पंचमहाभूतांचा गोळा असलेलं हे जे शरीर आहे, हे जेव्हा निदेले असे,
जेव्हा शरीर निदिले असे, जेव्हा हे शरीर झोपेमध्ये निश्चेष्ट होऊन पडलेलं असतं, अगदी मृत्यू झालेला माणूस जसा असा पडलेला असतो निश्चेष्ट, अगदी त्या रीतीनं ते पडले, श्वासोश्वास चालू असतो, पण बाकीचं सगळं जसं जागृतीत व्यवहार चालू असतो तसा चालतो का? नाही. पंचभूतांचा गोळा असलेलं हे जे शरीर, 5 भूतांचं बनलेलं हे जे शरीर, ते ज्याप्रमाणे झोपेमध्ये निश्चेष्ट होऊन पडलेलं असतं, त्यावेळेस तेथे मनाची राहटे एकले स्वप्नी जेवी, तेव्हा स्वप्नात एकटं मनच व्यवहार करत असतं. आता या 2 वयामध्ये शारीरिक व्यापार सांगितला, शारीरिक कर्म, कायिक कर्म. योगीय कर्मे करीती तैसी केवळा तनु, केवळ शारीरिक कर्म या 2 वयात सांगितलं. पुढं आता त्या मनाचं कर्म सांगायचंय, मानसिक कर्म, ते सांगताना ह्या 3 वयामध्ये विचार आलेला आहे. मग पांचभौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले, तेथे मनची राहटे एकले स्वप्नी जेवी. आता हा पंचमहाभूतापासून बनलेला हा देह, हे जे शरीर, हे झोपेमध्ये ज्यावेळेस निश्चेष्ट होऊन पडलेलं असतं, तेव्हा स्वप्नामध्ये ते एकटं मनच काय करत असतं? व्यवहार करत असतं. आता झोपलेला असताना शारीर व्यापार जरी थांबलेला असला तरी मानसिक व्यापार थांबलेला नसतो. जे स्वप्न आपल्याला पडतं त्या स्वप्नरूपानं हे मनच काय करत असतं? व्यवहार करत असतं. दिवसभरात आपण जे काही पाहिलं, ऐकलं, चिंतन केलं ज्या गोष्टीचं, जागता जवासी जे त्याची जागेपणी आपण ज्या गोष्टीचं चिंतन इत्यादी करतो, तेच स्वप्नरूपानं आपल्यासमोर ते मन काय करत असतं? आणत असतं. जेणे भावना भावी जे, डोळा लागत खेवो देखीजे तेची स्वप्नी. डोळा लागत खेवो देखीजे तेची स्वप्नी. डोळा लागलं की स्वप्नरूपानं तेच आपल्या समोर येतं. त्यावेळेस शरीर निश्चेष्ट पडलेलं आहे, पण मन मात्र काय करतंय? व्यवहार करतंय. मग पांचभौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले, तेथे मनची राहटे एकले स्वप्नी जेवी. नवल ऐके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा, देहा हो निधी उजगरा, परी सुख दुःखे भोगी. नवल ऐके धनुर्धरा, धनुर्धरा त्याचं आश्चर्य ऐक म्हटले. कैसा वासनेचा संसारा, या जागृतीच्या संस्काराचा कसा व्यवहार असतो त्याचं काय कर? आश्चर्य ऐक. हे अर्जुना, हे आश्चर्य पहा की या वासनेचा विस्तार केवढा मोठा आहे. ती वासना देहाला जागृत अवस्थेत येऊ देत नाही, झोपल्यानंतर जागृतीत येऊ देत नाही. कोण? वासना. त्या वासनेचा संसार, वासनेचा विस्तार कसा आहे ते पहा. ती वासना या झोपलेल्या देहाला जागृतीत येऊ देत नाही, पण सुखदुःखाचा भोग मात्र करवते. देहा होऊ नये देऊ जगारा, परी सुख दुःखे भोगी. देहाला जागे होऊ देत नाही, पण सुख दुःख मात्र भोगायला लावतात. स्वप्न पडल्यानंतर त्या स्वप्नात काही अनुकूल प्रसंग आपल्याला दिसले तर सुख होत आहे. कोणाला तरी खूप दिवसापासून उसने पैसे त्यानं मागं न दिलेले, स्वप्नात जर त्यानं मागं दिले तर किंवा काही लाभ आपल्याला झाला स्वप्नामध्ये तर आनंद होतो की नाही? आनंद होतो. आणि त्या स्वप्नातच कोणीतरी येऊन आपल्याला हानी पोहोचवली तर काय होतंय? दुःख होतं. किंवा स्वप्नात वाघच जर पाठीमागं लागला कुठं? स्वप्नामध्ये, तर दुःख होतं की नाही? म्हणजे जीव हा सुख दुःख भोगतो, म्हणजे त्या जीवाला सुख दुःख भोगायला लावते. कोण? वासना, म्हणजे संस्कार. या संस्कारांचा विस्तार किती मोठा आहे पहा की जागृतीच्या संस्काराचा. जागृतीत जागे असताना जो जो संस्कार होतो, आता आपण सकाळी पहाटे झोपेतून जागे झाल्यापासून आत्तापर्यंत जे जे काही केलं
त्याचा आपल्या चित्तावर काय झालेला आहे, संस्कार झालेला आहे. त्या वासना रूपानं, संस्कार रूपानं त्या वासना तिथं चित्तामध्ये आहेत. पण त्या वासनांचा विस्तार कसा आहे पहा म्हटले. त्या वासनांचा वासनेचा संसार कसा आहे हे धनुर्धरा अर्जुना, या जागृतीच्या संस्काराचा व्यवहार कसा असतो त्याचं आश्चर्य ऐक म्हटले. नवलच आहे. देहाला जाग होऊ देत नाही, पण सुख दुःख मात्र भोगायला लावत. आता जाग असताना कुणी अनुकूल व्यवहार केला, चांगल्या शब्दांनी आपली स्तुती केली, काही आपल्याला भेट दिली, अनुकूल पदार्थ आपल्याला उपभोगायला मिळाले, आनंद होतो. कुणीतरी अपशब्द बोललं, काहीतरी हानी पोहोचवली, दुःख होतं जागृतीत, हे ठीक आहे. पण देह पूर्ण निचेष्ट पडलेला असताना त्या झोपेमध्ये सुद्धा हे संस्कार, ही वासना आपल्याला काय करायला लावते, सुख दुःख भोगायला लावते. नवल ऐके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा, देहा होऊ नेदी उजगरा. देहाला जाग होऊ देत नाहीत, परी सुख दुःखे भोगी, परंतु सुख दुःख मात्र भोगायला लावतात. आपण विचार केला आता की जाग असताना ज्या ज्या गोष्टीचं चिंतन आपण केलं आणि जागता जवासी जे ती तव जेने ध्याने भावना भावीजी, आणि डोळा लागत खेव देखीजे तिची स्वप्ने, तेच आपल्याला काय येतं, स्वप्नात येतं. पण त्या स्वप्न प्रसंगी स्वप्न आपल्याला पडत असतं त्यावेळी ते स्वप्न खरं वाटतं की खोटं वाटतं. मग खरं वाटतं म्हणून तर मग माणूस घाबरून दचकून काय होतो, जागा होतो की नाही. स्वप्नात स्वप्न खोटं वाटलं तर तो ब्रह्मज्ञानी असं समजायचं. असं ऐकलं होतं मोठ्या लोकांकडून की ब्रह्मज्ञानी कोण, ते स्वप्न पडत असताना हे स्वप्न खोटं आहे हे याचं भान झालं असतं. आता आपल्याला थोडंच असतं आपल्याला ते स्वप्न काय वाटत असतं, खरंच वाटत असतं. आणि मग खरं वाटतं, आणि ते खरं वाटत असल्यामुळं हर्षित होतो किंवा काय होतो, दुःखी होतो. मग ते सुखदुःख ते त्या जीवाला जे भोगायला भाग पाडलं, ते कोणी भाग पाडलं, तर ह्या वासनेनं, या संस्कारांनी काय केलं, भाग पाडलेलं आहे. इंद्रियांच्या गावी नेणीजे, ऐसा व्यापार जो निपजे, तो केवळ गा म्हणीजे मानसाचा. इंद्रियांच्या गावी नेणीजे, ज्या कर्माचा इंद्रियांना पत्ता देखील नसतो, इंद्रियांच्या गावात ज्याची बातमी देखील नसते, म्हणजे इंद्रिय त्या इंद्रियांच्या गावामध्ये ज्याची वार्ता सुद्धा नसते. आता ते इंद्रिय तर निचेष्ट पडलेले आहेत ना, देह झोपलेला आहे, इंद्रियांचे व्यवहार काय झालेले आहेत, थांबलेले आहेत. त्यामुळं त्या इंद्रियांना या गोष्टीचा गंध देखील नाही आहे. इंद्रियांच्या गावी नेणीजे, इंद्रियांच्या गावात ज्याची वार्ता देखील समजत नाही, ऐसा व्यापार जो निपजे, असा जो व्यवहार आहे देह आणि इंद्रियांना न समजता, देह आणि इंद्रिय यांना समजू न देता असा जो व्यापार आहे, असा जो व्यवहार आहे, तो केवळ गा म्हणजे मानसाचा. त्याला केवळ मानस कर्म असं म्हणतात. केवळ शारीर कर्म कशाला म्हटलेलं आहे, सोप्या भाषेत बाळकाची चेष्टा जैशी, ज्याप्रमाणे लहान बालकाची हालचाल असते, अगदी त्याचप्रमाणे बुद्धीची भाषणीनी जे मनाचा अंकुर नुदैजे, ऐसा व्यापार तो बोलीजे शारीर गा. जिथं मन आणि बुद्धीचा काहीच संबंध नाही, केवळ लहान मुलाप्रमाणे शरीराकडून क्रिया घडतात, त्याला म्हणतात केवळ शारीर कर्म. कोणा संबंधानं हा विचार चाललेला आहे, जो निष्काम कर्मयोगी आहे त्याच्या संबंधानं हा विचार चाललेला आहे. त्याच्याकडून घडणारी जी कर्मे आहेत ती कर्मे त्याच्या बंधनाला का कारण ठरत नाहीत, तर ती कर्म करत असताना त्याच्या मागे कोणताही हेतू, कोणताही संकल्प, कोणत्याही इच्छा नसतात. आणि अशा इच्छा, फलेच्छा रहित, संकल्प रहित कर्म त्याच्याकडून कशी घडतात त्याचा विचार इथे चाललेला आहे. त्याच्याकडून घडणारं केवळ शरीर कर्म
उदाहरण लक्षात ठेवायचं, लहान बालकाची ज्याप्रमाणे चेष्टा असते त्याप्रमाणे त्याच्याकडून घडणारं जे केवळ मानसिक कर्म त्याचा विचार इथं सांगितलेला आहे. इंद्रियांच्या गावी नेणीजे ऐसा व्यापार जो निपजे तो केवळ गा म्हणे जे माणसाचा, इंद्रियांच्या गावात ज्याची वार्ताही नाही असा देह आणि इंद्रिये यांना न समजता जो व्यवहार होतो त्याला केवळ मानस कर्म म्हणतात. योगिये तेही करीती परी कर्मे ते न बंधी जती जे सांडिली आहे संगती अहम भावाची. योगी येते ही करीती, परंतु कर्मयोगी ते मानसिक कर्म सुद्धा करतात. परी कर्मे ते न बंधी जती, पण कर्माने ते बद्ध होत नाहीत. जे कारण, जे शब्दाचा अर्थ आहे कारण, सांडिली आहे संगती अहम भावाची, अहम भावाची संगती सांडिली आहे, अहंकाराची संगती त्यांनी सोडलेली आहे. हे पहा, कर्मयोग्याचे जागृतीमध्ये आपल्याप्रमाणे व्यवहार चालतात म्हणून त्यांना देखील स्वप्न पडतात. असं थोडंच आहे की जो निष्काम कर्मयोगी आहे त्याला स्वप्न पडत नाहीत, जे महात्मे आहेत त्यांना स्वप्न पडत नाही, असं थोडंच आहे. दिवसभर जागृतीमध्ये आपल्याप्रमाणे ते देखील व्यवहार करत असतात, त्यामुळं त्यांना देखील काय होतात, स्वप्न पडतात. म्हणजे त्यांच्याकडून मानसिक कर्मे होतात. जागृतीत व्यवहार केल्यानं त्या जागृतीचे संस्कार, ते संस्कार स्वप्नरूपाने समोर येतात. जसं आपल्याला स्वप्न पडतं तसं त्या निष्काम कर्मयोग्याला देखील काय होतं, स्वप्न पडतं. पण त्याच्याकडून देखील मानसिक कर्मे होत राहतात. तो देखील काय करतो, स्वप्न पाहतो. पण अहंकार त्याच्या ठिकाणी नाही आहे. लक्षात आलं का? स्वप्न पाहतो हा अहंकार त्याच्या ठिकाणी नाही आहे. अभिनिवेशाची प्रवृत्ती त्याच्या ठाई नाही आहे. बाळकाचे व्यवहार ज्याप्रमाणे निर्हेतुक असतात, कोणताही हेतू त्याच्या पाठीमागे नसतो, अगदी त्याचप्रमाणे. पण फरक एवढा आहे की बालकाचे व्यवहार हे जरी निर्हेतुक असले तरी देखील ते अज्ञानमूलक असतात. हा महात्मा मात्र याच्या ठिकाणी असलेले सर्व व्यवहार हे ज्ञानमूलक असतात. ते बालक आहे, ते अज्ञानी आहे. ते अज्ञानी असल्यामुळं त्याच्या त्या व्यवहाराच्या मागे कोणताही हेतू नाही आहे. पण हा ज्ञानी महात्मा कर्मे करतोय, त्याच्याही कर्म करण्याच्या मागे कोणता हेतू नाही, पण तो अज्ञानी नाही. लक्षात आलं का? संस्कृत भाषेमध्ये वत शब्दाचा अर्थ प्रमाणे असा होतो. वत म्हणजे प्रमाणे. शब्द सांगू का? दंडवत. दंडवत म्हणजे दंडाप्रमाणे. लोटली का काठी पडली जैशी. ज्ञानोबा म्हणतात दंडवत कसं केलं पाहिजे. काठी जी सरळ काठी ती हातात धरून लोटली की ती जशी पडते तसं देवासमोर नमन करणं. साष्टांग अष्ट अंगेनसह 8 अंगासह केला जातो, त्याला काय म्हणतात, साष्टांग. दंडवत शब्दाचा मी अर्थ सांगत होतो. वत म्हणजे प्रमाणे. महात्मे कसे असतात तर शास्त्रात वचन येतं. काय वचन येतं? पिशाच्यवत म्हणजे भूतासारखी, बालोन्मत्त पिशाच्यवत बालकासारखे, उन्मत्त म्हणजे वेड्यासारखे, आणि पिशाच्य म्हणजे भूतासारखे. असे असतात का महात्मे? सारखे. सारखे म्हणजे लगेच ती वेडेच असतात असं नाही. लक्षात आलं का? वेड्या माणसाच्या क्रिया करण्याच्या मागं ज्याप्रमाणे कोणताही हेतू असत नाही, अगदी त्याचप्रमाणे त्यांच्याकडून घडणाऱ्या क्रियेच्या मागेही कोणता हेतू असत नाही. पण फरक हा आहे, तो वेडा आहे आणि हे ज्ञानी आहे. लक्षात आलं का? बालकाच्या क्रिया करण्याच्या मागेही कोणता हेतू असत नाही, अगदी त्याचप्रमाणे या महात्म्यांकडून देखील क्रिया घडतात. हे खरं आहे, पण ते बालक अज्ञानी आहे आणि हे ज्ञानी आहेत. हा फरक आहे. योगी येते ही करीती परी कर्मे ते न बंधी जती, कारण जे सांडिले आहे संगती अहम भावाची, त्यांनी अहंकाराची संगती सोडलेली असते. म्हणून ते कर्मयोगी मानसिक कर्म देखील करतात, शारीरिक कर्म देखील करतात. परी कर्मे ते न बंधी जती, परंतु कर्माने ते बद्ध होत
नाहीत. आणि आपण मात्र अज्ञानी माणसं त्या कर्माने काय होतो, बद्ध होत असतो. कारण ते कर्म करत असताना हे कर्म मी करतो, अमुक फळाच्या प्राप्तीसाठी करतो, असे संकल्प, अशा इच्छा, वासना आपल्या अंतःकरणात असतात. आणि तो जो महात्मा, ते जे निष्काम कर्मयोगी लोक आहेत, ते कर्म करत असताना त्यांच्या कर्माच्या मागे बुद्धी आणि मन हे काहीच नसतं. हा हो, ते आत्मलाभ जो आहे तो नेमका कोणाला प्राप्त होतो ते सांगितलं. इंद्रियाशी चोरुणी जीवी तयाशीच फावे. म्हणजे इंद्रियांना लांब ठेवून, लक्षात आलं, काही माणसं नाही का, जर काही वस्तू असल्या, आपण यात्रेत असलो, चांगल्या वस्तू आपल्याकडे असल्या, त्या केवळ आपल्यालाच उपयोगी व्हाव्या असं वाटत असलं तर ते बाजूला गेल्यानंतर खातात माणसं. लक्षात आलं का? तसं इंद्रियांना बाजूला ठेवून मग त्या आत्मसुखाचा काय करायचा, अनुभव घ्यायचा. योगी येते ही करीती परी कर्मे ते न बंधिजती, जे सांडिले आहे संगती अहम भावाचे. मी बोलून गेलो बघा मगाशी. ओवी ही एखादी ओवी चालू असताना आपल्याला जरी ठाऊक नसलं पुढची ओवी, तर नेमकं ज्ञानेश्वर महाराज काय उदाहरण सांगू शकतील बरं, काय सांगितल्यानंतरच हा सिद्धांत पटेल हे आपल्या डोक्यात येऊन जातं. हे पहा, मी बोलून गेलो, बालोन्मत्त पिशाच्यवत महात्मे कसे असतात, बालकासारखे, उन्मत्त वेड्यासारखे, पिशाच्य म्हणजे भूतासारखे. पुढं झालं, आता जाहलिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चिष्टित विकळ दिसे. पण त्याचा विचार उद्याच्याला आपण करू. आज आरंभ झाला, ही ज्ञानेश्वर महाराजांची मोठी कृपा आहे असं आपण समजूया. थोडा वेळ का होईना पण नित्यानं आपला पाठ होईल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मारतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुवर्य वंशी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.